नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळदाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण एका आंब्याच्या बागेत आहोत. ज्या आंब्याच्या बागेचा मोहर आलेला आपण एक व्हिडिओ या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाहिला असेल. तर त्या आंब्याच्या बागेमध्ये आता आपण आहोत. पहा, ही झाडं कशी कैऱ्यांनी लदडून गेलीत. आपण जर सगळीकडे पाहिलं तर यावर्षी आंब्याला चांगलं फळ लागलेलं आपल्याला दिसतं. हे उन्हामुळं ढगामुळं जरी हे गळत असले तरी ज्यावेळेस आंब्याला जास्त उत्पादन असतं त्यावर्षी तुरीचे भाव कमी होतात किंवा ते भाव वाढत नाहीत असं लोकांचं मत असतं. परंतु आता आंबे तर भरपूर लागलेत पण ते गळू लागलेत, त्यामुळं नक्की तुरीचं काय होणार हे अजून संभ्रमावस्थेत आहे. आंब्याची ही झाडं वेगवेगळ्या जातीची आहेत, त्यामुळं ती आकारानं वेगवेगळी आपल्याला दिसतात. या बागेमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक जातीची रोपं लावलेली असल्यामुळं अनेक जातीची फळं आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर मागच्या 5-6 वर्षात अनेक लोकांनी ज्या ठिकाणावरून शासकीय प्रकल्पात म्हणजे तयार होणार आहेत किंवा काही मोठे रस्ते जाणार आहेत अशाच भागामध्ये आंब्याची लागवड केलेली आपल्याला दिसते. इथं मात्र त्या शेतकऱ्यांनी आपल्याला घरगुती खायला आणि विक्रीसाठी ह्या आंब्याची लागवड आपल्याला केलेली दिसते. चांगल्या चांगल्या कैऱ्या ह्याला आलेले दिसत आहेत. चांगला आकार रंग त्याला आपल्याला दिसतोय. आंब्याची ही झाडं आपल्याला फक्त सावलीच नाही तर गोड रसाळ अशी फळं देतात. लहानपणी कैऱ्या काढायला आपल्याला मोठमोठ्या आंब्याच्या झाडावर दगडं मारावं लागायची आणि आता तीच झाडं आपल्याला त्याच कैऱ्या आपल्याला अगदी जमिनीवर बसून काढता येतात. त्याच्यामुळं आपल्याला नक्की बालपण आठवतं आणि आपण लहानपणी त्या कैऱ्या काढून त्याला मीठ लावून खायचो आणि त्याची एक वेगळीच चव लागायची. ही आंब्याची झाडं पाहून मलाही लहानपण आठवलं, तुम्हालाही आठवलं असेल. या बागेत फिरताना निसर्गानंच आपल्याला भरभरून दिलं आहे असं नक्की वाटतं आणि निसर्ग आपल्यावर अतिशय प्रेम करतो असं नक्की आपल्याला वाटत असतं, कारण अशी रसाळ अशी गोड फळं तो निसर्ग आपल्याला देतो आहे. पण ही अशी काही फळं या अवकाळी पावसामुळं म्हणा किंवा काही खराब वातावरणामुळं ही फळं गळून पडत आहेत. अशा मस्त कैऱ्या लागल्यात, परंतु त्या ढगाळ वातावरणामुळं आंबे भरपूर गळलेले आपल्याला दिसतात. इथं ह्या वातावरणात फिरताना मस्त वाटतंय. तुम्हाला मी अगोदर म्हटलं तसं बालपण आठवतंय आणि आता हाताला कैऱ्या येत आहेत, सगळं अगदी जवळ आहे. पण आता कैऱ्या खाल्ल्या की आपले दात आंबतात. म्हणून ज्या वेळेला जे मिळायला हवं त्यावेळेला ते मिळालं तरच त्याचा आनंद असतो. वेळ निघून गेल्यानंतर त्याचा आनंद तेवढासा वाटत नसतो. ही कैरी पाहून आपल्या तोंडाला नक्कीच पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. पण वरती आभाळाकडे बघितलं की ते येत्या काही दिवसात तीही गळून पडते का काय असं वाटायला लागतं. बघा, ह्या फांदीला फक्त एकच एवढी कैरी राहिली. असा आनंद घेण्यासाठी आपल्याला गावाकडं खेड्यातच जावं लागतं आणि खेड्यात पण तेही आपल्या अगदी जवळच्या माणसाकडं किंवा आपल्या स्वतःच्या शेतात, त्याशिवाय मजा नाही. शेत ना राहिलं तर बाजारात काय करायचं? आता जेवढं टिकतं तेवढं काय फवारायचं बिवारायचं काय विषय. काय माहिती आता ह्याला तुम्ही अजून बघितलं नाही, एकदा फवारला हो हम्म. त्याच्यावर झाडाच्या मानाने चांगल्या कैऱ्या आलत्या पण लय आलत्या, हम्म. लय आलतं कळून झाडाच्या मानाला नाही चालतं. निम्मा अर्ध तर खालीच पडला असं ना. कुठं ते टाकायचं किती भारी होते. तिकडे मोठं झालं. हम्म.
याला लय फळ आहे ते. त्याला त्या पहिल्यापासून टेक्निकल पाहिजे. नाहीतरी सगळे आंबे धरायचे बी नसते ते एवढाले, इतक्या काय टिकत नाहीत. मोठा होत नाही आंबा. हा हा बाबा हा हे एकच नंबर आहे. मोठा आंबा. घरगुती बी भरतच फळ येतं त्याला आणि इतका मोठा होतो गावरान दिसतोय. कसला बांधतो शेतीकडनं आणलेलं नाही पण रोपी. तिकडून नाही घरी लावलेलं म्हणजे हापूस त्या असताना आणलेली पेटी. हा हापूस काय हो. हो लय असलाच होतं काय इतका एक नंबर आहे का नाही नावच काढून आकार बिकार तर दिसतोय हापूस सारखा त्या. असलाच आहे म्हणा ते पण खायला लय बया चांगला आहे आणि मोठा लय होता ते असलाच होतं. चांगल्या काय राहिल्यात त्याला बी. यंदा काहीच नाही गेल्या वर्षीच फटाच मोडला इथं. एवढे आलं काय. लय येतं ह्या बेज पाहिजे ना वीज पाहिजे ह्याला काय करतात संक्रांतीला बघ खायला. आता पाणी दिलं नाही काय एवढ्यात. नाही नाही काही मोटर ते इकडून चालू नाही ते सोलर बसवलं त्याला रेटा नाही बस उसाला आणि त्याला सगळं. मग ते इकडून 2 मोटर आहेत तिकडून ती लाईट चालू नाही काढली तिकडून आहे तर तिकडे गोठा झाला त्यासाठी गोठा मी काढीत असतो कोणी काढीत नाही. मग आता आपण दिलं पण ह्याला लय दाट पाण्याची कुठं करत येतं. पाणी बी पण पगलं गळत आहे पाणी असणे जरा जमदेट होईन असतं. लय चांगलं झालं रे. बघा हे लय मोठा होतो बघा ही आतमध्ये बघा ना. हा हे का हे हातात मला माझ्या बिन हे बी मोठा आहे ना. नाही नाही इथं आतमध्ये आहे बघा. हे काय हे माझ्या पसलं बी मोठा आहे आंबा. आता येते खायला ते नाही नाही ह्याला बी इकडे लय फळ येतं ह्याला पण इतकं फळ नसतं इतकं तिकट नसते. इतकं फळ आलेलं नसतं नाही तर ठीक आहे. अजून तितके आंब कुठं लय उंच आणि मोठे झाले तर 10-12 फूट उंच नाहीत आंबे. 10 फुटच असेल लय झालं. चाराने गळालं एक चाराने खाली. एवढा राहिला तर लय होतं एवढा राहिला किती वेगवेगळ्या जातीत सगळ्या. सगळं वेगळं जाते. अहो तिथं 12 महिने येतो झाड ते त्याच्या ते झालं बर ते पण ते खायला चांगलं आहे. बेमोसमी. अयो नाही बघा ते आपलं लावले मी आता. तर असे वेगवेगळ्या माहितीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या मारुती काळजाते या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर आणि लाईक करा. नमस्कार, धन्यवाद.